तर राजकीय घडामोडी, नेत्यांचं पक्षांतर आणि महाराष्ट्रात बदलतं राजकारण याबाबत नाशिककरांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। अक्षरशः लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावना मरून गेल्या आहेत की काय, अशी परिस्थिती सामान्य माणसाची झालेली आहे। आणि दोन शिवसेना आपण म्हणतो, पण कुठल्याही लहान मुलाला जरी विचारलं तरी ठाकरे आणि शिवसेना हे एकच आहे। जरी तिकडे धनुष्यबाण असेल, पक्षाचं नाव असेल, काही असेल, तर एकनाथ शिंदेंना जनमानसाने अजूनही मान्यता दिलेली नाही। म्हणजे आम्ही तरी सामान्य माणूस म्हणून सांगतो की एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी शिवसेना म्हणून बघत नाही। बीजेपीचा सहयोगी माणूस किंवा एक गट, काहीतरी लोकांचा, लोकप्रतिनिधींचा गट सोबत घेऊन गेलेला माणूस आहे। त्याच्यामुळे त्या शिवसेनेला काय आम्ही शिवसेना मानत नाही। आज मुंबई, पुणे आणि नाशिक अशा मोठमोठ्या शहरांमध्ये आपण पाहतो मोठे मोठे उद्योजक हे बाहेरून आलेले व्यापारी करत आहे। मराठी माणूस हा बाजूला पडत चाललाय। ही भांडणं थांबवावी या लोकांनी आणि एक मराठी म्हणून पुढे यावी ही आमची नाशिककर म्हणून इच्छा आहे। पण काल आम्हाला इतका अभिमान वाटला, इतका आनंद झाला। आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे यांनी सर्व जनतेचे मन जिंकलेलं आहे काल एकनिष्ठ राहून, आणि यांनी प्रामाणिक नाशिककर काय असतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलंय त्यांचा अधिकार आहे की आपला लोकप्रतिनिधी ज्या चिन्हावर निवडून आलाय त्या चिन्हाशी त्याने प्रामाणिक राहिलं पाहिजे। खरं तर हे सगळी ही सुचिता ही प्रत्येकाने जपली पाहिजे, ही नीतिमूल्य ज्याने त्याने जपलं पाहिजे। या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीला उभारी देण्याचं काम, इथल्या भूमिपुत्रांचे प्रश्न मांडण्याचं काम सातत्याने शिवसेनेने केलं आणि आज त्या शिवसेनेचं प्रचंड रूप आपल्याला बघायला मिळतंय। पण एका अर्थाने आज म्हणतो आपण त्याचे दोन पक्ष झाले। आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर विरोधी पक्षनेता न्यायाने शिवसेनेचा होतोय आणि सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री शिवसेनेचा होतोय। हे शिवसेनेचं महत्वच आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।